हॅलो मित्रांनो, तर आपण आज थर्ड चॅप्टरचा एंडिंगची एक्सरसाइज घेत आहोत 3.4 3.4 घेणार आहोत. 3.4 मध्ये काय थेरॉटिकल एक्झाम्पल दिलेले आहेत. आतापर्यंत आपल्याला कसं इक्वेशन दिले होते किंवा वन लाईन मध्ये आपण जरा संख्या दिलेल्या होत्या, त्यामधून आपल्याला हे ऑर्डिनरी निघून जायचा. पुन्हा त्यानंतर दोन्ही यांची केल्यानंतर डिफरन्स भेटून जायचा डी. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला यूज करावा लागायचा. आता याच्यामध्ये काय तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्यातून तुम्हाला एक एक फाइंड आउट करायचं आहे. ते कसं आता आपण चेक करूया. आता त्यात पहिला क्वेश्चन आहे ऑन 1 जानेवारी 2026 म्हणजे 1 जानेवारी 2016 द सानिका डिसाइड टू सेव्ह 10 रुपीज. म्हणजे 1 जानेवारी 2026 ला तिने काय केलंय, 10 रुपये सेव्ह केले. तर 11 रुपये सेकंड डे म्हणजे दुसऱ्या दिवशी 11 रुपये आणि तिसऱ्या दिवशी 12 रुपये. म्हणजे ते स्टेप बाय स्टेप गेलेले होतं. म्हणजे 1 जानेवारी 2016 तर 10 रुपये सेव्ह केले. सेकंड डे ला 11 रुपये सेव्ह केले तर आणि थर्ड डे ला 12 रुपये सेव्ह केले. तर if she decide to save like this, then on 31 December 2026 what would be total saving. म्हणजे ह्या दिवशी सेविंग किती झालेली आहे ती करायची आहे. तर आता तुम्ही बघत असताना की 2026 त्यामध्ये त्यांनी काय केलंय 2016 आहे 2016. म्हणजे 1 जानेवारीला तिने सेव्हिंग करायला स्टार्ट केली. पहिल्या दिवशी तिने 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12. म्हणजे डेली ती 1-1 रुपये आहे त्यापेक्षा जास्त ती सेव्हिंग करत गेलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघायला घेत जाताना की इथं हे काय आपलं डायरेक्ट मी सोल्युशन लिहितो. क्वेश्चन वाचून दाखवला तुम्हाला की 1 जानेवारी 2016 ला तिने सेव्हिंग चालू केली. पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12, 13, 14, 15 असं टोटल 31 डिसेंबर 2016 पर्यंत ती सेव्ह करत गेलेली आहे. म्हणजे इथं ए जे आहे तुमचा तो किती आहे 10 रुपये. जी डी आहे तुमचा तो किती आहे 1 रुपये. म्हणजे ए आणि डी निघून गेलेला आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की टोटल जर 31 डिसेंबर पर्यंत जर हे केलं तर किती होणार आहे. तर 31 डिसेंबर पर्यंत जर बघायला गेलं तर किती एक वर्षामध्ये राहतात 362. सॉरी. तर त्यांनी सांगितलं की 30 डिसेंबर 2016 पर्यंत म्हणजे एका वर्षामध्ये 366 दिवस राहतात. तर हे जे आहे तर हे लीप वर्ष आहे, त्याच्यामुळे तिथं 366 म्हणतो मी तुम्हाला. जर लीप वर्ष नसेल तर 28 चा महिना राहतो. जसं की ज्या इयरला 4 ने भागलं जाईल, जसं की आता 4, 8, 12, 16, 20, 24, 28 हे आहे ते 4च्या रेंज मध्ये जे आहे तर ते लीप वर्ष. लीप वर्ष हा 29 चा असतो आणि विदाउट लीप जे आहे ज्याला 4 ने भागला जात नाही तो 28 चा महिना राहतो. त्याच्यामुळे इथं आपल्याला काय आता हे लीप वर्ष तर त्यांनी विचारलेलं आहे, त्याच्यामुळे ते इथं 366 म्हणजे 1 इयर इक्वल टू किती आहे 366. म्हणजे आपल्याला 366 दिवसामध्ये तिने किती रुपये जमा केले तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. तर सम करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला जे आहे SN इक्वल टू n डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा आपला फॉर्म्युला आहे. तर आपल्याला 366 दिवसाची सम करायची आहे, त्याच्यामुळं n इक्वल टू जे आहे तर हे 366 आहे. तर यस 366 इक्वल टू 366 डिवायडेड बाय 2 इंटू 2 ए किती आपला 10 रुपये म्हणजे 10 प्लस 366 मायनस 1 इंटू डी किती आपला 1 रुपये.
म्हणजे 366 ला जर आपण जर बघितलं तर 18 3 म्हणजे 183 दोन्ही 366 म्हणजे जे हाफ होते ते दोनचं 183 इंटू 10 दोन्ही 20 प्लस 365 तर 183 इंटू 365 प्लस 20 किती होते 385 म्हणजे डायरेक्टली तुम्ही गुणिले 385. तर आता आपल्याला गुणाकार जो करायचा तो आपण गुणाकार इकडे साईडला घेऊ तर 385 इंटू 183 आहे. तर 5 त्रिक 15 8 त्रिक 24 आणि 3 दोन्ही 6 8 पंचे 40 8 8 64 आणि 8 त्रिक 24 24 आणि 6 30 प्लस 385 हे 5 5 8 8 16 आणि 5 21 8 2 10 आणि 3 दुनी 6 म्हणजे जवळपास 70,155 रुपये तिने काय दिले ते 1 वर्षामध्ये सेव्ह केलेलं. ही झाली सम. 1 वर्षामध्ये जवळपास 7,155 रुपये तिने काय केलं होतं 1 वर्ष सेव्ह केली. जसे की डेली तिने काय केलं होतं 1 रुपया वाढत गेली होती. त्याच्यामध्ये ही टोटल सेव्हिंग झाली आहे. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं तर नेक्स्ट एक्झाम्पल सुद्धा चेक करायचं आहे. सेकंड मध्ये काय सांगितलं मॅन बॅरो 8,000 अँड द ॲग्री टू रिप्ले विथ द टोटल इंटरेस्ट 1360 म्हणजे एका माणसाने 8,000 घेतले होते तर त्यामध्ये त्याला काय करायचंय टोटल जे आहे ते 1360 हा इंटरेस्ट 8,000 वर द्यायचा आहे. म्हणजे टोटल काय केलं होतं त्यांनी 8,000 रुपये घेतले होते एक्स्ट्रा पर्सन कडून. तर त्याला टोटल जे आहे ते विथ इंटरेस्ट द्यायचे म्हणजे काय एसएन आहे. एसएन म्हणजे जी की त्याची सम आहे त्याची सम किती 8,000 प्लस 1360 म्हणजे 9,360 रुपये हे टोटल तिला रिपे करायचे. ते किती येईल 12 मंथ म्हणजे हे टोटल जे आहे ते 12 महिन्यामध्ये तिला वापस करायचे. तर किती 9,360 म्हणजे 8,000 घेतल्यानंतर 1 वर्ष म्हणजे 12 महिन्याचा इंटरेस्ट किती झालेला टोटल 1,360 रुपये इंटरेस्ट झालेला आहे टोटल. त्यानंतर मंथली इन्स्टॉलमेंट इच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन प्रिसिडिंग 1/40 रुपये म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये काय होणार होतं हे 40 रुपये कमी होत जाणार होतं. म्हणजे काय डी इक्वल टू किती आहे -40 हे प्रत्येक महिन्यामध्ये कमी होतात. त्याच्यामुळे काय केलेलं -40 केलेलं. फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे आपल्याला काय सांगितलं की पहिली आणि शेवटची इन्स्टॉलमेंट काय आहे. जर आपल्याला पहिली इन्स्टॉलमेंट करायचं असेल तर त्याची सम करावं लागेल. सम केल्यानंतर काय एसएनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची जर असेल आपल्याला तर टीएन चा फॉर्म्युला यूज करायचा. तर आपण 1 बाय 1 चेक करू. तर त्यात आपल्याला काय करायचं फर्स्ट इन्स्टॉलमेंट चेक करायची. एसएन इक्वल टू n/2 2a प्लस n-1/d. आता एसएन आपला किती 12 आहे पण एसएन ची व्हॅल्यू किती दिलेली टोटल आपल्याला किती करायची रुपये 9360 म्हणजे काय 9360 इक्वल टू किती 12 महिने म्हणून 12/2 2a प्लस n किती आहे 12 मायनस 1 इंटू किती आहे -40 9360 इक्वल टू 6 इन ब्रॅकेट 2a प्लस 12 तून 1 गेला 11 हे मायनस मायनस येईल 11 0 0 11 44 म्हणजे किती आहे 440.
तर किती झालेलं आहे इथं 11 इथं मायनस होते कारण आपला डी हा मायनस असल्यामुळे -40 आहे. 12 मायनस 2 झालं तर 11 झालं. 11 कसे प्लस मध्ये होते पण इंटू कसं -40 आहे त्याच्यामुळे इथे -440 आले. तर इथे a ची व्हॅल्यू आपल्याकडे काढायची आहे त्याच्यामुळे इथं 2a आले. इथं 2 ने भागले 6 आले 93 60. आता हे 6 इकडे भागिले गुणिले असं इकडे काय होईल भागिले म्हणजे 93 60 डिवाइडेड बाय 6 इक्वल टू 2a - 440. तर भागाकार घेतला तर किती येते इथं 6 1 6 राहिले 3 13 6 2 12 1 16 6 2 12 4 40 36. किती 1560. जर 6 ने भागाकार जर दिला 93 60 ला किती आलंय 1560 रुपये इक्वल टू 2a - 440. आता हे 440 इकडे मायनस मध्ये येतो इकडे आल्यापासून हे प्लस मध्ये म्हणजे 2a इक्वल टू 1560 प्लस 440 म्हणजे 0 6 4 10 1 5 4 9 1 10 0 2000 म्हणजे 2a इक्वल टू काय 2000 म्हणजे इथं काय येईल a इक्वल टू 2000 भागिले 2 म्हणजे a इक्वल टू किती येणार आहे 1000 रुपये. म्हणजे तुमची जी पहिली इन्स्टॉलमेंट आहे त्याची पहिली इन्स्टॉलमेंट किती असणार ही 1000 रुपये टोटल असणार आहे. आता ह्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला की फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट सांगितलं होतं. आता पहिली इन्स्टॉलमेंट आपण काढली किती आली 1000 आली आहे. आता सेकंड इन्स्टॉलमेंट चेक करूत आपण tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 बाय इंटू da tn इक्वल टू तर tn आपल्याला किती आहे 12 आहे 12 इक्वल टू a किती आपला 1000 प्लस n किती आहे 12 मायनस 1 इंटू -40 म्हणजे 1000 प्लस 11 11 गुणिले 40 11 गुणिले 40 म्हणजे किती आले -440 म्हणजे 1000 म्हणून 440 गेले ते किती राहते 560 रुपये. म्हणजे तुमची जी लास्ट इन्स्टॉलमेंट राहणार आहे तर ते किती राहणार आहे 560 रुपये. पहिली इन्स्टॉलमेंट किती आली तुमची 1000 रुपये. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुम्हाला डबल एकदा समजून सांगतो की एक माणूस आहे त्याने 8000 रुपये घेतले होते टोटल 8000 किती दिवसासाठी घेतले तर 12 महिन्यासाठी घेतले. 12 महिन्यासाठी त्याला इंटरेस्ट किती आलेला आहे 1360 रुपये इंटरेस्ट आलेला आहे. म्हणजे एक वर्षात त्याला टोटल किती पे करायचे होते 8000 प्लस 1360 म्हणजे किती आहे 9360 रुपये त्याला एक वर्षात पे करायचे आहेत. तर त्या 9360 मध्ये भारताने विचारलं होतं की पहिली तुमचे हे किती येणार आहे ईएमआय आणि लास्ट ईएमआय किती येणार आहे. तर ज्यावेळेस आपण ते पूर्ण कॅल्क्युलेट केलं एसएनचा फॉर्म्युला करून त्यावेळेस पहिले ईएमआय आला त्याला किती 1000 रुपये आणि सगळ्यात शेवटचं किती आलं 560 रुपये. कारण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक महिन्याचा डिफरन्स हा -40 रुपये होणार आहे प्रत्येक महिन्याला. ते टोटल तेवढं झालेलं आहे. जर याच्यामध्ये तुम्हाला कुठे जर डाऊट असेल काय असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला मेसेज पण करू शकताय. तर राहिलेले जे आहेत आपण पुढच्या लेक्चर मध्ये अजून 2 घेऊ तर आणि 2 तुम्हाला सॉल्व्ह करायला लागणार तर त्याच्यामध्ये पुढचं त्यांनी सांगतो तुम्हाला वर्बली 3 नंबरचं जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे सचिन इन्वेस्ट इन द नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इन फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड 5000 म्हणजे एक नॅशनल सर्टिफिकेटची स्कीम आलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले होते पहिल्या महिन्याला 5000 पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी 7000 केले तिसऱ्या वर्षी 9000 केले. तर
तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी 5,000 7,000 9,000 म्हणजे तुमचं 5,000 जे आहे ते पहिलं इयर आहे. म्हणजे काय तुमचं फर्स्ट इयर ए इक्वल टू 5,000 आहे. त्यामध्ये डिफरन्स कितीचा दिलाय 2,000 चा म्हणजे डी किती आहे तुमचं 2,000 आहे. तुमचं ए निघलं तुमचं डी निघलं. तुमचं एन किती आहे 12 आहे. म्हणजे तुम्हाला किती सांगितले त्यांनी 12 महिन्याचं सांगितले त्यामुळे तुम्हाला 12. तर त्यांना विचारायचं की टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला काय करावं एसएन चा फॉर्म्युला यूज करावा लागेल. एन इक्वल टू 12 करावं लागेल. ए इक्वल टू 5,000 करावं लागेल. डी इक्वल टू तुम्हाला किती करावं लागेल 2,000. जर तुम्ही पूर्ण आणि एन इक्वल टू 12 म्हणजे पूर्ण तुमची जर व्हॅल्यू आली तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करता ना एसएन तुमचा म्हणजे सम किती होती ना ती टोटल ती फाइंड आउट करताना. तुमचं तिसरं नंतर चौथं जे आहे तर चौथं आपण काय करू तर नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. तर जर याच्यामध्ये तुम्हाला जर डाऊट असेल तर कमेंट करा. आपले चॅनल जर लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. थँक्यू.